नमस्कार, मी नम्रता आणि स्वागत करत आहे तुमचं सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवला होता एअर फ्रायर मध्ये माझ्या चॉकलेट केक. तर त्यासाठी मी 1 कप मैदा घेतला आणि पाऊण कप कोको पावडर घेतली. तो कप पण माझा अर्धा कपाचा मापाचा कप होता, त्याच्यामध्ये मी ती कोको पावडर घेतली होती. आणि मी तसं साईडला कॉफी उकळत ठेवली होती. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, थोडंसं मीठ आणि अर्धा चम्मच एवढं बेकिंग सोडा टाकला. आणि हे मी चाळून घेतलं, सगळं गाळून घेतलं. हे मी मीठ टाकलं. याच्यामध्ये साखर पाऊण कप टाकली मी, 1 कप सुद्धा टाकू शकतो. याच्यामध्ये मी 1 मोठा चम्मच एवढं बटर टाकलं आहे. सोबतच व्हॅनिला इसेन्स अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स. माझ्या मुलांना चॉकलेट केक फार आवडतो, माझ्याच काय सर्वांच्याच मुलांना आवडतो. सोबतच मी याच्यामध्ये दही टाकलं आहे. लहान लेकरांना सर्वच खूप आवडतो चॉकलेट केक. आता याच्यामध्ये 2 अंडे, पूर्ण 2 अंडे टाकायचे आणि याला एकजीव करून घ्यायचं. कॉफी, जे मी कॉफीचं पाणी उकळवलं होतं त्याला थोडंसं म्हणजे कोमट असं केलं, गरम नाही टाकलं. कोमट करून त्याला याच्यामध्ये टाकलं आणि हे मिश्रण भिजवून घेतलं. केकचं बॅटर तयार करून घेतलं. हे अशा कन्सिस्टन्सीचं पाहिजे बॅटर. हे बॅटर तयार आहे. माझ्याकडे हा केक मोल्ड आहे. मी त्याच्यामध्ये बटर लावलं, बटरने ग्रीस करून घेतलं याला आणि थोडासा मैदा लावून याला चाळून घेतलं, म्हणजे याला केक चिपकणार नाही. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो लावा. माझ्याकडे नव्हता म्हणून मी हे बटर लावून थोडंसं मैदा लावून याला पीठ काढून घेतलं थोडंसं. आता हे बॅटर याच्यामध्ये टाकायचं. बॅटर टाकलं आणि 180 टेम्परेचरवर याला 15 ते 20 मिनिट बेक करून घेतलं. 20 मिनिट याला बेक करून घेतलं. एअर फ्रायर मध्ये हे माझं बॉशचं एअर फ्रायर आहे. याला प्रीहीट वगैरे करण्याची गरज नाही लागत. डायरेक्ट याला आपण टेम्परेचर सेट करून बेक करायला ठेवू शकतो. फंक्शन सिलेक्ट केलं मी, मला केक बनवायचा होता ते. तो सांगतो किती टेम्परेचरवर किती मिनिट करायचं आहे, त्याप्रमाणे मी याला सेट केलं. आणि एंड झाल्याच्या नंतर हे पूर्ण तयार बंदही होतो. आणि पहा हा केक किती छान बेक झालेला आहे. फुलाच्या पाकळीसारखा वरती आलेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा कशी झाली आहे ती. मी बनवलेला केक खूप छान झाला होता. आणि तसंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.